नमस्कार, मी ऋतुजा. आपलं कोकण ह्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. आपलं कोकण मुंबई तसंच संपूर्ण कोकणातील सगळ्यांचंच पसंतीचं चॅनल बनलंय. जर आपल्याला JPR चॅनलचं आपलं कोकण दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरकडे संपर्क साधा. तसंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. बातमीला सुरुवात करूयात रोहा पब्लिक स्कूलमध्ये पार पडलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बातमीपासून. या शाळेमध्ये शिकून काही डॉक्टर झालेत, इंजिनियर झालेत, काही CA सुद्धा झालेत. तसंच गेली 5 वर्ष 10वीचा रिझल्ट हा 100% लागतोय. त्याचप्रमाणे दरवर्षी पार पडणारे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा पाहण्यासारखे असतात. रोहा तालुक्यामधल्या पब्लिक स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेच्या अध्यक्षांनी रोहा कुंडलिका नदी किनारी विद्युत रोषणाईच्या सानिध्यामध्ये 25 वर्षांची परंपरा राखत सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं होतं. या शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपतीच्या पूजनानं ह्या समारंभाची सुरुवात झाली आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचं सादरीकरण केलं. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे नृत्य, नाटक, वादन आणि गायन सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. शालेय अभ्यास आणि मार्क ह्यांना महत्त्व आहेच, वर्षभर त्यावरतीच भर दिला जातो. पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा काळ लक्षात घेता त्यांच्यातील विविध कलागुणांना वाव देण्याच्या हेतूनं विविध उपक्रम शाळेमध्ये राबवले जातात. या स्नेह संमेलनामध्ये भारतीय संस्कृतीला अनुसरून पोवाडा, भजन, एकपात्री प्रयोग, भारूड, नाटिका, जुन्या नवीन हिंदी गाण्यांवरती आधारित रेकॉर्ड डान्स, रामायणावरती आधारित गीत, राजा शिवछत्रपतींचा गौरवशाली इतिहास यावरती विद्यार्थ्यांनी गीतं सादर केली आहेत. यावर्षी सुद्धा उत्तमरित्या नियोजन करून सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन केलं गेलेलं होतं. रोहा पब्लिक स्कूलचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटक माजी नगराध्यक्ष संतोष जी पोटफोडे, रोहा पब्लिक स्कूलचे अध्यक्ष समीर सपकाळ, उपाध्यक्ष सौ समिधा सपकाळ, खजिनदार हसमुख जैन, सेक्रेटरी मकरंद बारटक्के, ट्रस्टी सई सपकाळ, शिवराज सकपाळ प्रमुख उपस्थिती, तर माजी नगरसेवक अहमद शेठ दर्जी, महेशजी कोलटकर, मयूरजी दिवेकर, शिल्पाताई धोत्रे, मनीषाताई अंबरे, योगाचार्य विभा चोरगे, युवा नेते रवी चाळके, गीताताई पडवळ, बांधकाम व्यावसायिक राकेश शेठ मोरे, रामशेठ नागती, सतीश भाऊ देशमुख, शाळेच्या जॉईंट ॲडमिनिस्ट्रेटर सौशा सूरज, प्रिन्सिपल डोंगरदिवे, तसंच आजी माजी पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती, गावाकडील ज्येष्ठ मंडळी, ग्रामस्थ, महिला, पालक, विद्यार्थी, पत्रकार हे सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही मॅनेजमेंटचे लोक आणि पालक वर्ग बघत असतात, त्याच्यामुळे हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने व्हावा याचा प्लॅनिंग आम्ही नेहमी करत असतो. मित्रांनो, मी नेहमी म्हणतो का रोहा पब्लिक स्कूलच्या आतमध्ये येताना जातपात, धर्म, राजकीय विचारसरणी हे सर्व बाहेर ठेवून यायचं. शाळेत येताना फक्त अभ्यास आणि शैक्षणिकदृष्ट्या जे काही योग्य असेल तेवढंच फक्त मनात ठेवायचं. स्टेजवर बसलेल्या सर्व मान्यवरांना मला अभिमानाने सांगावंसं वाटतंय की गेली 5 वर्ष माझ्या शाळेचा निकाल 10वीचा 100% लागतो. तालुक्यामध्ये कुठेही विज्ञान प्रदर्शन असेल किंवा इतर काही ॲक्टिव्हिटीज असतील त्याच्यामध्ये रोहा पब्लिकचं नाव 100% येतं आणि त्याचं क्रेडिट या सर्व शिक्षक वर्गांना आहे. मित्रांनो, शाळेमध्ये शिक्षक घेताना मॅनेजमेंटचा एक प्रमुख म्हणून मी त्याच्यामध्ये कधीही इंटरफेरन्स करत नाही. त्या क्वालिफिकेशनमध्ये बसत असेल, चांगल्या पद्धतीने शिकवत असतील त्यांनाच घ्या असं मी सांगतो. आणि त्यांनी एकदा सिलेक्ट केल्यानंतर मग माझा परिचय त्यांच्याशी होतो. कारण की विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम हे शिक्षक करतात आणि त्याच्यामध्ये मी इंटरफेरन्स कधी करत नाही. मला इथं अभिमानाने सांगावंसं वाटतं का ही शाळा चालवताना मला जसं शिक्षकांचा, पालकांचा सपोर्ट असतो तसाच सपोर्ट माझे जे मित्र इथे स्टेजवर बसलेले आहेत, संतोष पोटफोडे, महेश कोलटकर, मयूर दिवेकर, अहमद शेठ दर्जी, रवी चाळके, शिल्पाताई, मनीषाताई, ह्या सगळ्यांचा सपोर्ट मला ही शाळा चालवताना होतो. हे बिल्डर लोक तर माझ्या पाठीशीच आहेत, त्याच्यामुळे मला कुठल्या गोष्टीची चिंता करायला लागत नाही. मी खूप अभिमानाने सांगतो नगराध्यक्ष साहेब, पोटफोडे साहेब, की माझ्या शाळेमधनं
अशी मोठीच्या मोठी लिस्ट आहे का ते डॉक्टर झालेले आहेत, इंजिनियर झालेले आहेत, वकील झालेले आहेत आणि ज्या परीक्षेचा निकाल अतिशय कठीण लागतो असे CA पण माझ्या या शाळेतनं झालेले आहेत. म्हणजे शाळेच्या शिक्षणाची क्वालिटी आपण नेहमी दर्जेदार ठेवलेली आहे. पुन्हा एकदा ह्या सर्व स्टेजवर बसणारे जे आहेत त्यांचा मी